आपला संतोष जुवेकर पिक्चरच्या शूटिंगच्या दरम्यान तुमच्या संग बोलला नाही म्हणा असं मी ऐकले त्याच्या तोंडून. खरंच संत्या तुमच्या संग बोलला नाही का हो? नाही, अजिबात नाही. खरं तर मी बी शॉर्ट झालतो काहून बोलू ना माझ्या संग. काय झालं बा नेमकं यायला, पण कळायला काही मार्गच नव्हता. मी त्याच्यासोबतच्या विचारू लागलो की बा काय झालं काय झालं, तर ते म्हणू लागले की नाही म्हणे ते तुमच्या संग बोलणारच नाही म्हणे, ते विषय सोडून टाका म्हणे तुम्ही त्याचा. संत्या म्हणे ते संत्या. मला कस तरी वाटलं मग ते संत्याचं असं पाहून. हा म्हणजे आम्हाला वाटलं का बा संत्या तुमच्या संग संत्यासारखा एवढा मोठा कलाकार तुमच्या संग बोलत नाही म्हणजे लय लाजिरवाणी गोष्ट आहे ती. मला लय कस तरी वाटू लागलं तर काय सांगू तुला आता. हा म्हणजे साहजिकच आहे की संत्यासारख्या कलाकारासोबत प्रत्येकाला असं वाटत असेल का आपण जाऊन स्वतः बोलावं. तर तुम्ही संत्यासोबत स्वतः जाऊन बोलण्याचा काही प्रयत्न केला का नाही? लय केला बाबा, काय सांगू तुला, पण ते बोलच नाही गेलं माझ्या संग. शूटिंग सोडून मी संत्या संत्या करत त्याच्या मागं पळालो, पण संत्या गायब. दिसच ना संत्या मला कुठं. माय जे म्हणलं काय ताप झाला बाबा. मग बॉलिवूडमधले मित्र म्हणू लागले का संत्याचा ऑटोग्राफ आणा, पण हे भेटायला तयार नाही मला. काय ऑटोग्राफ आणा, काय तोंड दाखवू म्हटलं त्याला. दुर्दैवच म्हणणं लागलं मग ह्याला नाही का दुर्दैव माझे असे ज्याने घाला घातला आणि संत्यासारखा कलाकार माझ्याशी नाही बोलला. मग मी स्वतःशी ठरवलं का देवाला याच्या पुढं मी असेच रोल मागल की जे रोल केल्याच्या नंतर संत्या माझ्याशी बोलल की एकदा संत्या एकदा बोल माझ्याशी फक्त. कारण मला नाही वाटत का मी स्वतःला माफ करू शकल का आपण संत्या संघ पिक्चरमध्ये काम केलं पण संत्या बोलला नाही आपल्या संग. काय अर्थ राहिला पिक्चरला, त्या जिंदगीला काय अर्थ राहिला नाही म्या. आपला संतोष जुवेकर पिक्चरच्या शूटिंगच्या दरम्यान तुमच्या संग बोलला नाही म्हणा असं मी ऐकले त्याच्या तोंडून. खरंच संत्या तुमच्या संग बोलला नाही का हो? नाही, अजिबात नाही. खरं तर मी बी शॉर्ट झालतो काहून बोलू ना माझ्या संग. काय झालं बा नेमकं यायला, पण कळायला काही मार्गच नव्हता. मी त्याच्यासोबतच्या विचारू लागलो की बा काय झालं काय झालं, तर ते म्हणू लागले की नाही म्हणे ते तुमच्या संग बोलणारच नाही म्हणे, ते विषय सोडून टाका म्हणे तुम्ही त्याचा. संत्या म्हणे ते संत्या. मला कस तरी वाटलं मग ते संत्याचं असं पाहून. हा म्हणजे आम्हाला वाटलं का बा संत्या तुमच्या संग संत्यासारखा एवढा मोठा कलाकार तुमच्या संग बोलत नाही म्हणजे लय लाजिरवाणी गोष्ट आहे ती. मला लय कस तरी वाटू लागलं तर काय सांगू तुला आता. हा म्हणजे साहजिकच आहे की संत्यासारख्या कलाकारासोबत प्रत्येकाला असं वाटत असेल का आपण जाऊन स्वतः बोलावं. तर तुम्ही संत्यासोबत स्वतः जाऊन बोलण्याचा काही प्रयत्न केला का नाही? लय केला बाबा, काय सांगू तुला, पण ते बोलच नाही गेलं माझ्या संग. शूटिंग सोडून मी संत्या संत्या करत त्याच्या मागं पळालो, पण संत्या गायब. दिसच ना संत्या मला कुठं. माय जे म्हणलं काय ताप झाला बाबा. मग बॉलिवूडमधले मित्र म्हणू लागले का संत्याचा ऑटोग्राफ आणा, पण हे भेटायला तयार नाही मला. काय ऑटोग्राफ आणा, काय तोंड दाखवू म्हटलं त्याला. दुर्दैवच म्हणणं लागलं मग ह्याला नाही का दुर्दैव माझे असे ज्याने घाला घातला आणि संत्यासारखा कलाकार माझ्याशी नाही बोलला. मग मी स्वतःशी ठरवलं का देवाला याच्या पुढं मी असेच रोल मागल की जे रोल केल्याच्या नंतर संत्या माझ्याशी बोलल की एकदा संत्या एकदा बोल माझ्याशी फक्त. कारण मला नाही वाटत का मी स्वतःला माफ करू शकल का आपण संत्या संघ पिक्चरमध्ये काम केलं पण संत्या बोलला नाही आपल्या संग. काय अर्थ राहिला पिक्चरला, त्या जिंदगीला काय अर्थ राहिला नाही म्या.